हॅलो एव्हरीवन, कशा सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. आज आपण एकदम इंटरेस्टिंग टॉपिक बघणार आहे. ठीक आहे, तुम्हाला हा आहे की अँटी हिस्टामाइनिक एजंट म्हणून चॅप्टर, बरोबर ना? तर त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघणार नेमका हिस्टामाइन काय आहे, कशा प्रकारे तो रोल करतो, ते सगळं आज डिस्कस करणार आहे. ओके, तर व्हिडिओ कंप्लीट एंडपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कंप्लीट डाऊट क्लिअर होतील. ठीक आहे, तर आता आपण स्टार्ट करूया. आता नेमकं आपण बघतो की हे अँटी हिस्टामाइन कुठलं पण असो, म्हणजे हिस्टामाइन नाही म्हणत, जस्ट कुठलं पण अँटी तुम्ही कुठलं तरी मेडिसिन वगैरे तुम्ही म्हणतात, पण नेमकं काय, त्याचा रोल कसा आहे, कशा प्रकारे ते यूज होतो, ते सगळं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये काही पॉईंट दिले, ते म्हणजे काय की जसं इंट्रोडक्शन दिलं आहे. हिस्टामाइन म्हणजे तुमचं जसं केमिकल नेचर, सिंथेसिस काय काय आहे, कशा प्रकारे रिॲक्शन होते, त्याचे हिस्टामाइनचे रिसेप्टर कुठले कुठले आणि कशा प्रकारे तो ॲक्शन मोठवले जाऊन वगैरे, ते सगळं याच्यामध्ये तुम्हाला डिटेल शिकायला मिळणार आहे. ओके, तर आता बघा नेमकं हिस्टामाइन म्हणजेच काय, ह्यापासून स्टार्टिंग करूयात आपण. ठीक आहे, चॅप्टरचं नाव काय तुमचं, अँटी हिस्टामाइनिक एजंट आहे. ओके, आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अँटी म्हणजेच काय की एखादं कुठलं तरी, म्हणजे जर आपण याच्यावरच घेऊया, अँटी हिस्टामाइन म्हणजेच काय, हिस्टामाइनला तो काय करतो, अपोज करणार आहे. काय करणार आहे, तू जस्ट अपोज करणार आहे. अपोज म्हणजेच काय, जस्ट ब्रेकडाऊन करण्याचं काम करणार आहे. ओके, तर आता बघा पहिला पॉईंट आहे तुमचा की जस्ट तुम्हाला सांगितलं की नेमकं हिस्टामाइनमध्येच तुम्ही चॅप्टरच्या नावामध्येच दिलेलं आहे. हिस्ट म्हणजेच काय, तुमची टिश्यू असते, बरोबर ना? आणि अमायनिक म्हणजेच काय, एक अमाइन ग्रुप, म्हणजे तुम्ही सांगू शकता की NH2. कळतं आहे? ठीक आहे, हा एक तुमचा कन्सेप्ट झाला. आता ह्यामध्ये त्याचं नेमकं इंट्रोडक्शन काय आहे ते आपण बेसिक पार्ट बघत जाणार आहे. ठीक आहे, आता जो अँटी हिस्टामाइन एजंट आहे त्यालाच तुम्ही काय म्हणता, अँटी हिस्टामाइनिक एजंटला तुम्ही काय म्हणता, अँटी हिस्टामाइन म्हणता. ठीक आहे, आर क्लास ऑफ द ड्रग विच इन द प्रायमरी टू ट्रीट द ॲलर्जिक रिॲक्शन. ठीक आहे, तुम्हाला आता जेव्हा पण जो हिस्टामाइन आहे तो बॉडीमध्ये जेव्हा रिलीज होतं तर त्याचं काम काय होत असेल बरं का, म्हणजेच तो काय करतो, एक प्रकारचा ॲलर्जिक, जी पण आपल्याला ॲलर्जिक रिॲक्शन होतो, व्हॉट एव्हर कुठली पण असू दे, ॲलर्जिक रिॲक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता की जस्ट इचिंग सांगू शकता, स्वेलिंग सांगू शकता, बरोबर ना? हे सगळे जस्ट काय तुमच्याला म्युकस प्रोडक्शन वगैरे, हे सगळे काय तुमच्याला जस्ट ॲलर्जिक रिॲक्शन होणार आहे, बरोबर ना? तर आता नेमकं ते कशा प्रकारे कव्हर वगैरे करतो ते आपण डिस्कस करू. ठीक आहे, आता बघा तुम्हाला तर एक लक्षात आलं आहे की अँटी हिस्टामाइनिक म्हणजेच काय, अँटी हिस्टामाइन तुम्ही म्हणता, तर क्लास ऑफ ड्रग प्रायमरी तुम्ही काय करता, म्हणजे ते ट्रीट ऑफ ॲलर्जिक रिॲक्शन, हे कशाला यूज करता तुम्ही, जी पण तुमची ॲलर्जिक रिॲक्शन असणार त्याला काय करायचं, ब्रेकडाऊन करायचं, म्हणून तुम्ही काय करता, यूज करता अँटी हिस्टामाइन. अंडरस्टँड? दे वर्क इन द, मग ते काय वर्क करतं बरं का, दे वर्क बाय ब्लॉकिंग द ॲक्शन ऑफ हिस्टामाइन, म्हणजे जी जास्त प्रमाणात जी प्रोड्यूस झालेली असते आपल्याला शरीरामध्ये, ते काय ब्लॉक करण्याचं काम करत असतो. ठीक आहे, अ केमिकल इन द बॉडी दॅट इन्व्हॉल्व इन द ॲलर्जिक रिॲक्शन, जी पण ॲलर्जिक रिॲक्शन झालेली असते त्याला काय करतो, एक प्रकारे ब्लॉक करण्याचं काम करतो. हे तुम्ही सांगू शकता. हिस्टामाइन इज रिलीज बाय द इम्युन सिस्टम, इज रिस्पॉन्स टू द ॲलर्जन अँड रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ सिम्पटम असोसिएट विथ द, तुम्हाला आता सांगितलं कुठल्या प्रकारची ॲलर्जी होऊ शकतो, स्वेलिंग, एचिंग, म्युकस प्रोडक्शन वगैरे, ह्या प्रकारचे तुम्ही जस्ट सांगू शकता, बरोबर. आता बघा नेमकं ॲलर्जी गोष्ट, म्हणजे ॲलर्जी म्हणजेच काय की तो ॲलर्जन, म्हणजे हा काय करतो, किल करण्याचं काम करतो. तुम्हाला सर्वांना माहिती की तुमची जी इम्युन सिस्टम आहे, इम्युन सिस्टम जी आहे त्याच्यात काय असतं, WBCs असतात, बरोबर ना? WBCs असतात, त्यामध्ये तुमचे जस्ट मास्ट सेल तुम्ही म्हणू शकता, आणि जर बेसिफिल वगैरे सांगू, म्हणजे असे नंबर ऑफ सेल असतात, पण ह्या ज्या इम्पॉर्टंट आहेत त्यामध्ये तुम्ही सांगू शकता की हे हिस्टामाइन जे असतात ते लिमिटमध्ये असलं, कुठली पण गोष्ट लिमिटमध्ये असते ते आपल्याला बॉडीसाठी ठीकठाक आहे, बरोबर ना? आपल्याला ते याची गरजच आहे हां. पण जर सपोज ती जर एक्स्ट्रा याच्यामध्ये झाली, आता जर ती एक्स्ट्रा तुमच्या शरीरामध्ये ती वाढून गेली तर काय होतं, तुम्हाला ॲलर्जी व्हायला लागून जाते, म्हणजे कुठली तरी रिॲक्शन फॉर्म होणार आहे, काहीतरी रिॲक्शन होणार, तर ते आपल्या बॉडीसाठी चांगली आहे का नाही, ते जसं हार्मफुल असणार आहे, बरोबर. त्याला किल करण्यासाठी आपण कुठला यूज करतो, आपण अँटी हिस्टामाइनिक एजंट यूज करतो. अंडरस्टँड?
आय थिंक इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम नसणार आहे. ठीक आहे. म्हणजेच काय की ही जेव्हा तुम्ही मेडिसिन जेव्हा यूज करता, ठीक आहे, ही मेडिसिन जेव्हा यूज करता तेव्हा काय होतं हिस्टामाइन तेव्हा काय होतं मग तो काय करतो, जो पण तुमचा जो ॲलर्जी म्हणजे ज्याच्याने आलेला आहे तो काय करतो, त्याला किल करण्याचा प्रयत्न करतो. काय करतो, किल करण्याचा प्रयत्न. एक प्रकारे तो काय करतो, त्याला ब्लॉक करून टाकतो. एवढं त्याच्यामध्ये दिलं आहे. म्हणजे तुम्ही काय म्हणता त्याला, त्या मेडिसिनला तुम्ही अँटीहिस्टामाइन म्हणता. अंडरस्टँड. आता नेमकं हिस्टामाइन म्हणजेच काय ते बघूया. आता हिस्टामाइन ऑफ द टाईप ऑफ अमाइन, आधी सांगितलं मी अमाइन. ठीक आहे. ऑटोकॉइल दॅट प्ले इन सेव्हरल क्रिटिकल रोल इन द आवर बॉडी. हा काय करतो, सगळ्यात इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की ऑटोकॉइल म्हणजेच काय, की एक प्रकारे तुम्ही सांगू शकता की तुमची ही बॉडी ना स्वतःच काय करते, प्रोड्यूस करतो. ऑटोकॉइल काय करतो, स्वतःच प्रोड्यूस करतो ते. म्हणजे एक प्रकारे तुम्ही आता बघा आपण कसं म्हणतो की आता लोकल मी जर सांगणार की ऑटोकॉइल आहे. ठीक आहे. तुमचे जे हार्मोन म्हणू शकता, पण त्याला तुम्ही लोकल हार्मोन म्हणणार. लोकल म्हणजे काय, तिथल्या तिथं. आता बघा आपण काय म्हणतो की हा माणूस ह्या जागेवर राहतो, इथंच राहतो, म्हणजे स्पेसिफिक त्याची काहीतरी एरिया असेल तिथंच राहतो, म्हणजे तो लोकल माणूस झाला. म्हणजे तिथल्या म्हणजे तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा. जेवढं तुम्ही इझिली लक्षात ठेवणार तेवढं तुमच्या लक्षात राहणार. ठीक आहे. म्हणजेच काय की आपण काय म्हणतो की हा लोकल इथलाच माणूस आहे असं म्हणू शकतो. म्हणजेच काय की तो तिथं म्हणजे तिथले जे हार्मोन्स आहे तेच हार्मोन्स आपण लोकल हार्मोन म्हणतो. म्हणजे तिथलं ते प्रोड्यूस करणारे. समजतं आहे या प्रकारे. ठीक आहे. इथे द ॲक्ट ॲज द काय तो रोल ॲक्ट करतो, लोकल हार्मोन ॲक्ट इज द नियर द साईट ऑफ द सिंथेसिस. म्हणजे तिथं तो प्ले करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. इट इज अ स्टोर in active form the granule of muscle and basically and release upon the activation. तुम्ही सांगू शकता आता ही तुमची सेल्स बरोबर ना. आता ही ग्रॅन्युअल्स आहेत बरोबर, याच्यामध्ये जे असतात तुमच्याकडे, ठीक आहे, जे तुम्हाला म्हणजे जे एक्स्ट्रा असणार म्हणजे जस्ट एक प्रकारे तुम्ही सांगू शकता की आता ह्या ग्रॅन्युअल्समध्ये तो काय करणार आहे, एक प्रकारे रिलीज होऊन जाणार. म्हणजे जस्ट ॲलर्जिकच्या याच्यामध्ये तो त्याच्यावर काय करणार, क्लिक करण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे मग थोड्या प्रमाणात जर किल करेल तर तो ऑब्व्हियसली काय करणार आहे, तो ते ग्रॅन्युएशन जेव्हा होणार तेव्हा म्हणजे काय होणार, ते जस्ट एक प्रकारे काय म्हणतात ब्रेकडाऊन करायचं काम. आता ब्रेकडाऊन करण्याचं काम करायला तुमचे काहीतरी सेल्स त्याच्यामध्ये जर जातील ना, डेट तर होतीलच ना, कारण की तो किल करतो एवढं, तर थोड्याफार तुमचे जे सेल असणार ते डेट पण होतील. ओके. हा एवढा सिम्पलचा कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. मी पुढे तुम्हाला डिस्कस करत जाईन. ठीक आहे. आता बघा त्याचं नेमकं केमिकल नेचर वगैरे कसं आहे काय ते आता बघूया. आता त्याच्यामध्ये तुम्ही हिस्टामाइन हा कसा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. अंडरस्टँड. विथ द फॉर्म्युला काय आहे त्याच्याला C5H7N3 हा त्याचा फॉर्म्युला दिला आहे आणि हे स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. आणि इमिडोझॉल हा कुठला कंपोज करतो, इमिडोझॉल. आता जिथं नायट्रोजनचे तुमचे ग्रुप असतात की रिंग कोणती असते तुमच्याने, इमिडोझॉल. ठीक आहे. जर डिटेलमध्ये तुम्हाला बघायचं आहे तर मी याच्यावरती व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे. सिंथेसिस वगैरे कसे होतं तर तुम्ही ते बघू शकता. ठीक आहे. म्हणजेच काय, इट इज द कंपोज ऑफ द इमिडोझॉल रिंग. ही काय तुमची इमिडोझॉल रिंग आहे इथिल अमाइन साईड चेन. आणि तुमची काय हा इथिल ग्रुप आहे ना, ती तुम्ही काय सांगा साईड चेन, बरोबर ना. हा तुमचा कुठला आहे मग, हिस्टामाइनचं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. सिम्पल आहे. कार्बन किती तुमच्याला दिलेले, कार्बन 5 दिलेत तुमच्याला. ओके. आणि नायट्रोजन तुमचे 3 दिलेत, 1 2 3. आणि हायड्रोजन किती दिले, 7 दिले. ओके. असं सिंथेसिस कशा प्रकारे होतं. ठीक आहे. सिंथेसिस एकदम सिम्पल आहे. तर तुम्ही सांगू शकता की हिस्टामाइन डिकंपोज अमायनो ग्रुप ॲसिड तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे बरोबर, कारण की आपण अमायनच बघतो तर ऑब्वियसली अमायनो ॲसिड तर असणारच आहे ना. हिस्टामाइन इज डिराइव्ह फ्रॉम द अमायनो ॲसिड. हिस्टाडाइन तुम्ही म्हणता, दिस इज अ प्रोसेस कॉल्ड ॲज अ डिकार्बोक्सिलेशन कॅटॅलिस्ट बाय एन्झाईम. त्याला काय तुम्ही हिस्टाडाइन डिकार्बोक्सिलेस म्हणता. तर ते कशा प्रकारे होतं ते सिंथेसिसमध्ये सांगणार तुम्हाला. ठीक आहे. हा हिस्टाडाइन तुमचा हिस्टाडाइनचं स्ट्रक्चर आहे बरोबर. आता याच्यामध्ये काय म्हणतो डिकार्बोक्सिलेशन. आता इथं मी कार्बोक्सिलेशनमध्ये नावामध्येच दिलेलं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय तुमचा कुठला तरी कार्बो ग्रुप प्रेझेंट असणार आहे. मग तुमचं काय आहे, कार्बोनिल ग्रुपमध्ये काय तुमचं ॲसिड प्रेझेंट आहे. कळतं आहे तुमचा काय प्रेझेंट आहे, ॲसिड प्रेझेंट आहे. ठीक आहे. त्याचंच काय होणार तुमचं जस्ट सिंथेसिस होणार म्हणजे कॅटॅलिस्ट बाय द एन्झाईम हिस्टाडाइन डिकार्बोक्सिलेशन हो झालं. जर हा CO तुमचा जर निघत असेल तर इथं ऑब्व्हियसली काय होणार आहे, मग तुमचा हा CH2 आणि हा जो हायड्रोजन आहे हा हायड्रोजन इथे जोडणार बरोबर ना. हा पण CH2 आणि हा NH2 म्हणजे तुमचं स्ट्रक्चर या प्रकारे हिस्टामाइन तुम्हाला फॉर्म होणार आहे. अंडरस्टँड. तुम्हाला काय भेटणार आहे, हिस्टामाइन तुम्हाला म्हणणार आहे.
इथपर्यंत कोणाला डाऊट नसते असं मला वाटतं आहे. जर डाऊट असेल तर तुम्हाला कमेंट करा. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूयात आपण. नेक्स्ट टॉपिक जो स्टोरेज. आता तो नेमकं कुठे स्टोरेज होतो ते पण ते इम्पॉर्टंट आहे की नाही, कळतं आहे. कुठे स्टोरेज होतं ते इम्पॉर्टंट आहे. आता त्यासाठी तुम्हाला ही गोष्ट माहिती पाहिजे की तुमची जी बॉडीमध्ये असतात ते ऑलरेडी हिस्टामाइन प्रेझेंट होते. जास्त प्रमाणात झालं तर ते काय होतं, ॲलर्जिक प्रमाणात म्हणजे ॲलर्जीची रिॲक्शन फॉर्म होते असं तुम्ही म्हणताय, बरोबर ना. तर म्हणजे तुम्ही सांगू शकता एक पॉईंट तुमचा तो फिक्स असेल की हिस्टामाइन स्टोर इन द बॉडी इन प्रायमरी, बरोबर. हे तुम्हाला माहिती प्रायमरी विथ इन द मस्ट सेल अँड बेसोफिल. तुम्हाला मगाशी सांगितलं की तुमचे जे टिश्यू असतात, बरोबर ना, म्हणजे तुमचे मस्ट सेल तुम्ही त्याला काय म्हणतात, टिश्यू वगैरे म्हणतात, बरोबर ना. इथे ग्रॅन्युल्स फॉर्म झालेले आहेत आणि मग काय होणार नंतर ते रिॲक्शन होणार त्याकडनं जर ब्रेकडाऊन होईल. ब्रेकडाऊन झाल्यानंतर मग तिथं काय होणार, तो जेव्हा किल करेल म्हणजे तुमची जी सेल म्हणजे त्याच्यावर अफेक्ट करण्याचा जेव्हा तुम्ही अफेक्ट करण्याचा म्हणजे की काही प्रमाणात सेल काय होणार, डेन होणार, बरोबर ना. तेच तुम्हाला याच्यामध्ये सांगा. आता इथंच त्यांनी नेक्स्ट पॉईंट सांगितला की द स्टोर इन द ग्रॅन्युअल्स ऑफ द मोस्ट, म्हणजे या ग्रॅन्युअल्स याच्यामध्ये काय तुमच्याला मोस्ट तुम्ही म्हणू शकता आणि बेसोफिल्स, बरोबर ना. स्टोर इन ग्रॅन्युअल्स अँड मोस्ट बेसोफिल्स. दिस ग्रॅन्युअल आर मेम्ब्रेन इन ब्राउन इन द, कशाने बाउंड ते वेसिकल दॅट कंटेन इन द अदर केमिकल मेडिएटर्स इन्वॉल्व इन द इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्स, त्याच्यापासून त्यांना बाउंड केलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट सांगू शकतो की इट इज अ स्टोर इन द मोस्ट सेल इन द कॉम्प्लेक्स विथ द हेपॅ. तुमची जी मोस्ट सेल आहे ती कशामध्ये, कोणत्या कॉम्प्लेक्स म्हणून मोस्ट सेल तुम्ही सांगू शकता कशामध्ये हे केलं ते हिपॅपिन, कशामध्ये हिपॅपिन. आणि जी तुमची बेसोफिल आहे ती कशामध्ये स्टोर आहे, सायनोट्रेन, कशामध्ये, सायनोट्रेनमध्ये. ठीक आहे. हा एक पॉईंट झाला. फक्त तुम्हाला लक्षात आहे स्टोर कशामध्ये वगैरे होतं आहे, कशा प्रकारे तो रिॲक्शन करतो आहे एवढं याच्यामध्ये डिस्कशन. ओके. तर तुम्ही सांगू शकता की इट इज अ स्टोर इन मोस्ट सेल अँड कॉम्प्लेक्स विथ हिपॅपिन अँड बेसोफिल स्टोर इन द कॉम्प्लेक्स ऑफ द सिनोट्रेन. ठीक आहे. टिश्यू दॅट आर द रिच हिस्टामाइन्स आर स्किन. आता ते नेमकं आढळतात तर ठीक आहे, पण आणखी कशात आढळतात हिस्टामाइन, कुठे कुठे असतात. तर तुम्ही सांगू शकता स्किन, गॅस्ट्रिक, इन्शुरल म्युकोसा, लंग्स, लिव्हर, प्लासेंटा, न्यूरॉन्स ऑफ CNS, ह्या सगळ्या ठिकाणी ते आढळून येतात. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा की सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे स्टमचमध्ये पण आढळून येतो. स्टोर इन द इन स्टमच इन हिस्टामाइन स्टोर इन द, त्याला स्पेसिफिक नाव दिलं की एंटरक्रोमोफिन लाईक सेल्स, त्याला ECL सेल म्हणतात. काय म्हणतात मी, ECL सेल्स म्हणतात. ओके. दॅट आर फाउंड इन द गॅस्ट्रिक म्युकोसा. काय फाउंड करतो तो, गॅस्ट्रिक म्युकोसा फाउंड करतो. ठीक आहे. यावर तुम्ही आणखी एक पॉईंट लिहू शकता की CNS इथं सिंथेसाइज्ड रिलीज बाय द स्पेसिफिक न्यूरॉन्स इन द ब्रेन ॲज अ, तुम्ही काय म्हणू शकता, न्यूरोट्रान्स म्हणतात ना ते, न्यूरोट्रान्समीटर्स. सिम्पल आहे, कन्फ्युजन नसेल कोणाला. हा थिअरी पार्ट आहे, बरोबर ना, लक्षात राहणार. नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा की रिलीज मेकॅनिझम, कशाप्रकारे त्याचं मेकॅनिझम होणार आणि कशाप्रकारे हे सगळं आपण डिस्कस करणार. ओके. जर तुम्हाला जर हा व्हिडिओ जर हेल्प वाटला तर फ्रेंड लाईक करायला विसरू नका. ओके. आणि आपल्या फ्रेंड लोकांमध्ये पण शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता नेक्स्ट तुम्ही रिलीज मेकॅनिझममध्ये तुम्ही काय सांगू शकता की हिस्टामिन इज द रिलीज फ्रॉम द मोस्ट सेल अँड बेसोफिल थ्रू द प्रोसेस. आपण तेच बघत आलेलो आहे, मगासपासून तेच बघतोय की हिस्टामिन इज द म्हणजे रिलीज फ्रॉम कशामध्ये, मोस्ट सेल अँड बेसोफिल थ्रू द प्रोसेस. त्या प्रोसेसला तुम्ही काय डिग्रॅन्युलेशन, म्हणजे जी तुमच्या रिलीज होण्याची प्रोसेस आहे, म्हणजे जस्ट रिलीज होण्याची प्रोसेस त्याला तुम्ही डिग्रॅन्युलेशन म्हणतात. काय तुम्हाला डिग्रॅन्युलेशन म्हणतात. ठीक आहे. म्हणजेच काय, ही प्रोसेस इज इन द रिस्पॉन्स टू द ॲलर्जन. कशाला करतो, ॲलर्जन्सला. ठीक आहे. ऑर अदर इम्युन ट्रिगर्स. मग अशी तुम्हाला सांगितलं की तुमची जसं ॲलर्जी कशाप्रकारे तो किल करण्याचं काम करतो वगैरे. ओके. इम्युन सिस्टममध्ये तुमचे कुठले असतात, WBCsमध्ये मोस्ट सेल बेसोफिल्स वगैरे कशाप्रकारे काम करतात वगैरे. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट सांगू शकतो की द ॲलर्जिक रिॲक्शन इन हिस्टामिन इज ऑफन रिलीज बाय द ट्रिगर सच ॲज द, काय काम करतो तो, बाइंडिंग ऑफ ॲलर्जन टू एजिया ॲक्टिव्ह. ठीक आहे. म्हणजे एखादी तुमची जर सेल जर ब्रेक होत असेल तुमची तिथं काय होतात, अँटीबॉडी तयार होतात. हे तर माहिती आहे ना. दॅट आर अटॅच टू द सरफेस ऑफ मसल अँड बेसोफिल. म्हणजे तुम्ही जस्ट एक्झाम्पल दाखवतो, एक्झाम्पल म्हणून तुम्हाला इझिली अंडरस्टँड होणार.
आता बघा तुमचं कुठलं तरी ॲलर्जन असणार आहे, बरोबर ना. जर तो एक प्रकारचं काय करणार आहे अटॅक करण्याचा प्रयत्न करतो, तो तुमचा प्लाझ्मा जो असणार म्हणजे तुम्ही त्याला बीटा सेल्स वगैरे पण म्हणू शकता, तो जसं काय करणार नवीन अँटीबॉडी तयार करेल, आयजी अँटीबॉडी. कारण तो जर एखादी गोष्ट जर आपल्या शरीरात कमी होते तर पुन्हा थोडंसं म्हणजे जेव्हा कुठं अटॅक होईल म्हणजे तो काय करेल, त्यांना अपोज करण्याचा प्रयत्न करेल. हे तुम्हाला माहिती आहे, बरोबर. जसं ॲलर्जी तुम्ही सांगू शकता अँटीबॉडी नवीन तयार करणार आहे, नंतर मग तो अँटीबॉडी मग कसा अफेक्ट होतो, कशाप्रकारे तो त्याच्यावरती डिग्रॅन्युलेशन कशाप्रकारे होते. बघा इथं तुमचं डिग्रॅन्युलेशन होतं आहे, बरोबर ना. म्हणजे इथं हिस्टामिन तुमचा रिलीज होतो आहे, काही प्रमाणात तो काय करतो आहे, त्या सेललाच काय करतो, तो किल करतो आहे, त्याला मारण्याचा प्रयत्न करतो आहे. पण त्याच्यासोबत काही सेल्स काय होतात, ब्रेक पण होत आहेत, बरोबर, डेड पण होत आहे. हे पण तुम्ही सांगू शकता. ओके. आता नेक्स्ट पॉईंट तुम्ही सांगू शकता की याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हिस्टामिन रिसेप्टर. नेक्स्ट पॉईंट कुठला आहे, हिस्टामिन रिसेप्टर, बरोबर ना. तुम्ही सीधे केमिकल मेजर आणि हिस्टामिन रिसेप्टर पाहिलं. आता तुम्ही नंतर हिस्टामिन रिसेप्टर म्हणजेच काय ते बघणार. तुम्ही 4th सेमिस्टरला हे सगळं काय शिकलं आहे, बरोबर ना. तुम्ही आता पुढे स्टार्ट करता. तर तुम्हाला माहिती आहे की हिस्टामिन रिसेप्टर कुठले प्रकारचे होते, H1, H2, H3, H4 हे तर माहिती आहे ना. जे कशावर अवलंबून असतात, PCR वरती असतात, बरोबर. हा जस्ट बेसिक पार्ट होता. तर आपण डिटेलमध्ये हाय तुम्हाला बस बघूयात की काय काय आहे, कशाप्रकारे ॲक्शन वगैरे हे सगळं एक एक स्टेप बाय स्टेप जाणार आहे. तर हिस्टामिन रिसेप्टरमध्ये तुम्ही सांगू शकता की H1, H2, H3, H4 हे तर आहेतच म्हणतो तुम्ही. त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे लोकेशन कुठून ट्रॅक होतो, रिसेप्टर, त्याच्यावरती इफेक्ट काय होतो, हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये शिकायला भेटणार आहे. हो, आणि GPCRमध्ये डिटेलमध्ये माहिती आहे, आधीच झालेलं तुमचं. ठीक आहे. आता त्यामध्ये आपण जस्ट बघूया की H1 म्हणजे काय, हिस्टामिन H1 तुमचा हिस्टामिन रिसेप्टर काय आहे वगैरे सगळं पाहून घेऊया. ठीक आहे. आता मग लोकेशन म्हणजे कुठे आढळतात ते बघणार आहे. ठीक आहे. त्यांचं लोकेशन काय की थ्रू आउट द बॉडी, स्पेशली इन स्मूथ मसल. कुठे आढळतो तुम्हाला, स्मूथ मसल्समध्ये, व्हस्क्युलर एंडोथॅल्मिक. तर तुम्ही सांगू शकता की हार्ट आणि CNSमध्ये पण आढळतो. ठीक आहे. त्याचं लोकेशन. आता त्याचं रिसेप्टर कशा प्रकारचं रिसेप्टर आहे बघा. जी प्रोटीन आहे तुमच्याला लिंक टू इंटरसेल्युलर इन द जी दॅट द ॲक्टिवेटेड फॉस्फेटेस. अंडरस्टँड. आता त्याचा कुठली पण गोष्ट असेल त्याचा काय साईड इफेक्ट तो होणार पण ना आपल्यावरती, बरोबर आहेत की नाही. काय गोष्टीचा इफेक्ट होतो पण ते कशा प्रकारे होतो ते पण बघून. इन्क्रीज मग काय होतं बघा, इन्क्रीज तुमची काय व्हस्क्युलर परमेबिलिटी, ब्रँच ऑफ कष्ट, इन्क्रीज ऑफ गट मोटॅलिटी म्हणू शकता. ठीक आहे. नेक्स्ट तुमचा H2 रिसेप्टर. आता नेमकं H2 रिसेप्टर म्हणजेच काय ते तुम्ही सांगू शकता. आता फर्स्ट आहे तुमचा इफेक्ट कुठला आहे, H2 सांगितलं तुम्ही. मोर स्पेसिफिक लोकेशन इन द बॉडी, मेनली इन गॅस्ट्रिक पार्शियल सेल. कशामध्ये, गॅस्ट्रिक पार्शियल सेल. लॉ लेवल कॅन बी द फाउंड इन, कुठे फाउंड होतो, व्हस्क्युलर स्मूथ मसल्समध्ये, न्यूट्रोफिल्समध्ये, CNS, हार्ट किंवा युटरसमध्ये सांगू शकता. अंडरस्टँड. नेक्स्ट आहे तुमचं रिसेप्टर. कशाप्रकारे, रिसेप्टरमध्ये होतो की जी प्रोटीन लिंक टू द इंटरसेल्युलर दॅट द स्टिम्युलेट ॲडेनिन सायक्लोज अँड इन्क्रीज इन द CNS. त्याचा कशाप्रकारे इफेक्ट होतो की इन्क्रीज होतो तुमची जी गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रेशन वगैरे त्याच्यावरती पण तो इफेक्ट पडतोय. आणि व्हॅस्क्युलायझेशन म्हणजे जसं तुम्ही सांगू शकता ब्लड वगैरेचं तुम्हाला माहिती आहे इफेक्ट कशाप्रकारे करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमचा H3. आता H3 स्टँड कसं कशाप्रकारे लोकेशन कुठे कुठे आढळतो, फाउंड इन द मोस्टली इन द CNS विथ द हाय लेवल इन द थॅमलस, फॅडुएट, न्यूक्लियस अँड कॉर्टेक्स असलो अ लो लेवल डिटेक्ट इन द स्मॉल इंटेस्टाईन अँड प्रोस्टेट. याचं लोकेशन इथे ह्या प्रकारे आढळतो. जसं काही रिसेप्टर आहेत, रिसेप्टर प्रोटीन सांगू शकतात की जसं जी प्रोटीन पॉसिबली टू इंटरसेल्युलर GI इफेक्ट त्याचा इनहिबिट द सिंथेसिस अँड रिलीज ऑफ द हिस्टामाइन. आता लास्ट तुमचा H4 मोस्ट ऑफ करून तुमचे सगळ्यात इम्पॉर्टंट H2 म्हणजे मोस्ट ऑफ करून तुम्हाला डिटेलमध्ये H1 आणि H2 वरती आहे. H3 पण कधीतरी
त्याच्यावरती आम्ही बघणार आहे डिटेल सिंथेसिस वगैरे बघणार तेव्हा तुम्हाला लक्षात येऊन ठीक आहे. H4वरती एवढं डिटेलमध्ये त्याच्याला जसं नाही आहे जेवढ्या प्रमाणात मिळाले. आता बघा लोकेशन H4चं कुठलं आहे की थायमस ग्लँड, स्मॉल इंटेस्टाईन, स्प्लीन, कोलन म्हणू शकतात, बोन मॅरो, बेसिकल्स वगैरे आणि रिसेप्टर कुठले अननोन द मोस्टली लाईक द GCR मध्ये आढळतात. ठीक आहे. आणि जसं इफेक्ट काय होतो की इम्युन सिस्टीम रिसोल्यूशनवरती इफेक्ट होतं हे तुम्ही सांगू शकता. बट याच्यावरती एवढं कम्प्लिटली नाही झालं आहे. जस्ट जेवढं माहिती तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट आपल्याला तो म्हणजे ॲक्शन हिस्टामिनचा ॲक्शन कशा प्रकारे होते. ठीक आहे. हिस्टामिन ते आपण बघूया. आता बघा जर तुमची इम्युन सिस्टीम ही कॉजिंग द सेव्हरल सिम्पटम्स सच आज तुम्ही आता सांगितलं की नेमकं तुम्ही तोच पार्ट बघताय की इचिंग कशा प्रकारे ती ॲलर्जिक रिॲक्शन कशी शो करतो ते तुम्ही बघताय बरोबर ना. तर इम्युन सिस्टीम कॉजिंग द सेव्हरल सिम्पटम्स कुठले कुठले सिम्पटम्स आढळून येतात. इचिंग, स्वेलिंग, इन्क्रीज इन द म्युकस प्रोडक्शन वगैरे हे तुम्ही सांगू शकता. नंतर तुम्ही सांगू शकता की हिस्टामिन कॉजेस द ब्लड व्हेसल टू द डायल्यूट अँड द बिकम द मोर परमेबल. तिसरी रिझल्ट इन द इन्क्रीज द ब्लड फ्लो काय करतो इन्क्रीज करा म्हणजे जास्त जी सेल असते तुमच्याने ओके ना त्याच्यामध्ये जे तुमच्याने काय करतात स्ट्रेचिंगचे काम करतात. ठीक आहे. अशा ह्या प्रकारे असणार आहे तर ती काय करणार ते कशा प्रकारे करणार जास्त स्ट्रेच करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. म्हणजे ब्लड फ्लो टू अफेक्ट इन द एरिया त्या एरियावरती काय करतो अफेक्ट होतो. ठीक आहे. म्हणजेच काय की ब्लड फ्लो टू अफेक्ट इन द एरिया विच इज द हेल्प इन द इम्युन सेल रीच इन द साईट ऑफ इन्फेक्शन ऑफ इंजुरी अँड मोर एफिशियंटली. ओके. इट इज ऑल्सो लीड टू द ब्रांच कॉन्स्ट्रक्शन तुम्ही म्हणू शकता. इट इज अ टर्म इन द स्टिम्युलट इन पार्शियल सेल टू सिक्रेट द गॅस्ट्रिक ॲसिड. काय सिक्रेट करतो गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रेट करतो. आणि एक वन इम्पॉर्टंट म्हणजे काय इट ब्रेन ॲक्ट ॲज अ न्यूरोट्रान्समीटर अँड इन्व्हॉल्व इन द रेग्युलेटिंग स्लीप वेकअप द सायकल क्रिएट कॉन्जुगेटेड फंक्शन या प्रकारे तुम्हाला असं जाणवतं. ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही त्याच्यामध्ये पॉईंट टाकू शकता की हिस्टामिन मेटाबॉलिझम म्हणजेच काय आपल्याला लास्ट चॅप्टरचा पार्ट हिस्टामिन मेटाबॉलिझम. ठीक आहे. तुम्ही याच्यामध्ये सांगू शकता की इट इज ऑकर्स इन द बॉडी टू मेजर पाथवे कुठले ते ऑक्सिडेशन आणि मिथिलेशन तुम्ही सांगू शकता की नेमकं म्हणजे ऑक्सिडेशन जर करण्यामध्ये तुमचं ते डायमोनो ऑक्सिडाइज असणार म्हणजे DAO बरोबर ना. डायमोनो ऑक्सिडेशन तुम्ही म्हणता तो काय प्रोड्यूस इन द इमिडोझोल ॲसिडिक ॲसिड काय प्रोड्यूस करतो इमिडोझोल ॲसिडिक ॲसिड प्रोड्यूस करतो. आणि नेक्स्ट तुम्ही सांगू शकता काय जस्ट रिॲक्शन दाखवली रिॲक्शन तुम्हाला इझिली लक्षात येणार. मिथिलेशन हिस्टामिनमध्ये एन मिथिल ट्रान्सफरेज टू द प्रोड्यूस इन द एन मिथिल हिस्टामिन ह्या प्रकारे तुमचं हिस्टामिनचं स्ट्रक्चर बरोबर ना. नंतर तो कशा प्रकारे प्रोड्यूस करतो म्हणजे हे आपण जे पाहिलं आहे ते तुम्ही इझिली ह्या प्रकारे सांगू शकता की हिस्टामिन एन मिथिल ट्रान्सफरेज कशा प्रकारे होते की जस्ट तुमचं काय होणार इथं चेंजेस मिथिलेशन इथं. ठीक आहे. मिथिलेशन म्हणजे एन मिथिल हिस्टामिन तुम्हाला भेटणार आहे हिस्टामाइन एन मिथिल ट्रान्सफरेजमध्ये. ठीक आहे. हिस्टामाइनपासून आणि नेक्स्ट तुम्ही सांगू शकता हिस्टामाइनपासून तुमचा डायमंड ऑक्सिडाइज होणार आहे तो कशा प्रकारे कार्बोक्सिलिक ॲसिड. अंडरस्टँड. चेंजिंग बघा रिॲक्शन चेंजिंग बघा. ठीक आहे. याला तुम्ही इमिडोझोल ॲसिडिक ॲसिड याचं नेम आहे याचं एन मिथिल. जर कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. ओके. आणि व्हिडिओ हेल्प वाटलं लाईक करायला विसरू नका. Thank you so much watching this video.